पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतरही सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याची क्रेज कायम असल्याचं चित्र दिसतंय। मोदींच्या आवाहनानंतरही दुसऱ्याच दिवशी जळगावच्या सराफ बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। लग्नसराई सुरू आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा सोन्याकडे कल कायम असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे। तरीही जळगावच्या सराफ बाजारातील ग्राहकांची वर्दळ कायम असल्याचं दिसून आलं। चिपळूणमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे एकाच पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। चिपळूण शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। चिपळूण शहरामध्ये 7 पेट्रोल पंपांपैकी सध्या केवळ एकच पेट्रोल पंप सुरू आहे। शेकडो दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र इथे दिसतंय। एरवी ते 5 लिटर 2 लिटर पेट्रोल घेणारे आज 20-30 लिटर पेट्रोल पण घेऊन जात आहे आणि एकाने पॅनिक केलं की अख्खं गाव रांगतंय। मध्ये तर तुटवडा अजिबात नव्हता, आमच्याकडे गिरायकच नव्हतं यामध्ये शॉर्टेज नंतर। आणि आता कसं झालं आहे की कुठं ना कुठून काहीतरी बातम्या येतात आणि त्याचा विपर्यास करतात लोक आणि घेऊन जातात। तर नंबर विनंती, शॉर्टेज वगैरे काही नाही आहे, थोडंसं एकमेकांनी सांभाळून घ्या, जरुरी आहे तेवढं फक्त घ्यावं। यानंतर आता एक पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेलांना वगळण्यात आलं। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला कार्यकारिणीबाबत एक पत्र दिलंय। यामध्ये अनेक प्रमुख नेत्यांना वगळण्यात आल्याचं समोर आलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे जय पवारांना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आलंय। पार्थ पवार जनरल सेक्रेटरी तर जय पवारांची नॅशनल सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे या फेरबदलामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये दुरुस्ती करून दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे। निवडणूक आयोगाला कार्यकारिणीबाबत पत्र देण्यात आलं होतं, मात्र यात प्रमुख नेत्यांना वगळल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। दरम्यान आता सुनेत्रा पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। यादीमध्ये लिपिकीय त्रुटी असून यादीमध्ये दुरुस्ती केली जाईल अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता ही नवी यादी कधी येणार आणि त्यात कुणाचं नाव असणार, काय बदल असणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या।